नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता मी झालेलो आहे रेडी आणि परफ्यूमचा डाग दिसत आहे, असंच डाग पडणार वाटतं, जाऊ दे. तर मग अजून नाही आहे, हेअरस्टाईल वगैरे नाही केली. म्हटलं पटकन आता ब्रेकफास्ट बनवून घ्यावा. तर ऑलरेडी आम्ही प्रिपरेशन केलेले, प्रिपरेशन. तर आज आम्ही बनवणार आहे कॉर्न चीज सँडविच. तर मी मार्केटमध्ये गेलेली तेव्हा खूप सारे कॉर्न घेऊन आले, बिकॉज खूपच जास्त स्वस्तात भेटलेले. सो म्हटलं चला आता मस्त असं सँडविच बनवून घेऊ. तर मी घेतलेला आहे ब्राऊन ब्रेड. तर आमच्याकडे मेयोनीजची बॉटल रेडी आहे. हे आहे सॉस आणि इकडे कॉर्न मी बॉईल करून ठेवलेत. गरम आहे, गरम. तर याच्यात असे छानसे असे कॉर्न बॉईल करून ठेवलेले आहेत. आणि आता मला अजून एक ह्याच्यात गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे चीज आणि ऑरिगन अँड चिली फ्लेक्स. तर ऑरिगन अँड चिली फ्लेक्सचं कसं आहे, जेव्हा तुम्ही पिझ्झा ऑर्डर करता घरी, तर तुम्हाला ते एक 10-12 पॅकेट असेच देतात एक्स्ट्रा. सो ते तुम्ही करू शकता. आणि अजून एक सांगते मी तुम्हाला, जर तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही त्यांना मागू शकता एक्स्ट्रा. त्यांना बोललात ना की दादा एक्स्ट्रा द्या म्हणून, तर ते देतात, कारण त्यांच्याकडे पूर्ण स्टॉक असतो. सो मी आता असं फ्रीजमध्ये शोधत आहे. बटरचं पॅकेट कुठे आहे सुपू? बटरचं पॅकेट मी ऑर्डर केलेलं. हां, डब्बा. हां, तेच, म्हणजे तेच डब्बा ऑर्डर केला. तर हे अमूल बटर अँड अमूल चीज, हेच बेस्ट आहे. तुम्ही पण यूज करा, तेच बेस्ट आहे. का थकला जीव. कॅमेरा पकडायचं म्हणजे एक मोठी आहे. आणि हे आहे चिली फ्लेक्स, हे आहे ऑरिगॅनो. हे तुमच्या सँडविचची चव वाढवतं. सो त्यासाठी ते तुम्हाला घेणं मॅन्डेटरी आहे. ओके, तर तुम्हाला ते घ्यावं लागेल, मगच तुमचं सँडविच एक नंबर आणि असं टेस्टी बनेल. सो मी आता तुम्हाला दाखवते माझी प्रिपरेशन. तर दाखवली ना, म्हणजे तयारी दाखवली ना, किंवा काय काय ह्याची रिक्वायरमेंट आहे दाखवली ना. सो आता सगळ्यात पहिला मी हे कॉर्न असे घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता ऑरिगॅनो. तर त्याला ते पॅकेटला कट करते. अरे रे, त्याच्यात कुठे जातो बाबा. तर ऑरिगॅनो टाकून घेतलं, पूर्ण पॅकेट टाकलेलं आहे. चिली फ्लेक्स जसं तुम्हाला हवं तसं पूर्ण पॅकेट टाकलं तरी इतका काहीसा फरक पडत नाही. तर हे सगळ्यात पहिले मी मिक्स करून घेतलेलं आहे. देन तुम्हाला आता मिक्स करायचे तुमचे सॉसेस, जसं की आता हे आहे मायो सॉस. अरे बापरे, हवा पकडले वाटतं. कधी व्हायचं रे देवा. हे जरा बहिणाबाईने आणली याची बॉटल, आणि ही गणलेली आहे, सप्पाई गणलेली आहे ती. असं मला वाटतं. आता मला मी बॉटलचा जुगाड केला, बॉटलचं टोपणच काढलं, आणि आता ही बॉटल अशी आहे. आणि ह्याच्यातून आता आपण काढणार आहे मायो. जेवढा हवा तेवढाच घेऊया. घेत ना बाबा. मला वाटते बस, पण जाऊ दे, अजून जरा असं टाकू. मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. ह्याला मी मेयोनीज मध्ये छानसं असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे टाकायचे केचप थोडंसं, जेणेकरून तुम्हाला मग ब्रेड सोबत घ्यायची गरज नाही. ब्रेड तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता, कारण टोमॅटो सॉस ऑलरेडी त्याच्यात असतो. सो ते ऑलरेडी टेस्ट देतं. एक्स्ट्रा काम वाचवण्यासाठीची धडपड. आणि हा एकदम हेल्दी ब्रेकफास्ट आहे. सो तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता. आणि मी आता इकडे हे केलेलं आहे, ठेवलेलं आहे पॅन. तर पॅनमध्ये तोपर्यंत मी टाकते ब्रेड भाजून. तर मी अशी पहिले एक ब्रेड हे गरम करून घेते. झाले हलकेसे असेच फक्त गरम करून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा तुम्ही त्याच्यावरती ते कॉर्नवालं हे टाकता मिश्रण, तेव्हा ते छानसं राहिलं जातं त्याच्यावरती. तर चला आता आपण इथे
हे करूयात. मी घेतले 2 चीज क्यूब. तर पटकन त्यांचा वरचा कवर काढून घेते. फार मजा येते हे कवर काढायला. हे बघा, एक आणि हा दुसरा. तर पटकन माझा आवाज कसा येतोय ना, वेगळा वेगळा, एकदम जाड येतोय. सकाळ सकाळी तसंच येतो. तर हा दुसरा पण झालेला आहे काढून. अमूल दूध पीता है इंडिया. तर आता मी ह्याला हे करते, क्रश करून घेते. ब्रेड बघ, ब्रेड बघ, ब्रेड अजून जर असं होऊन दे. झालंय झालंय, त्याला परतलं. काय भांडे पडले. हे आहे बेस्ट. ह्याच्यावरती आता क्रश करायला आपल्याला. तर हा मी एक साईडला काढून घेते आणि फास्ट करते, जेणेकरून जास्त वेळ न लागता आपला सँडविच रेडी होऊन जाईल. झटपट होणारी रेसिपी. हे मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त हे सगळं दाखवावं लागतं ना, नाहीतर मला इतका वेळ लागतच नाही. मी असं सगळं सामान पटपट पटपट घेते आणि बनवते. पण जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवतो तेव्हा असं वाटतं बापरे किती मोठी रेसिपी. असं काहीच नाहीये. 10 मिनिट जास्तीत जास्त तुम्हाला हे सँडविच बनवण्यासाठी, नॉट मोर दॅन दॅट. 10 मिनिटात तयार होणार सँडविच आहे. म्हणजे जे कोणी डाएट करत असतील ते लोक खाऊ शकतात. कारण मी ब्राऊन ब्रेड यूज करते, व्हाईट ब्रेड करत नाही. ब्राऊन ब्रेड थोडासा हेल्दी आहे ॲज कम्पेअर टू व्हाईट ब्रेड. सो हे बघा, छानसं असं सगळं चीज मी याच्यात हे करून घेतलेलं आहे. 2 क्यूब चीज घेतलेलं आहे याच्यात. तर पहिला हे करते माझे. तर हे छानसे असे ब्रेड क्रिस्पी झालेले आहेत. मी आता ह्यांना घेते प्लेटमध्ये पहिला आणि दुसरे 4 तोपर्यंत लावून ठेवते. नॉर्मल ब्रेड गरम करून घ्यायचे. सो मला परत ह्यांना ठेवते, कारण ते मिक्स करून परत ते हे टाकेपर्यंत हे 4 रेडी होऊन जाते. तर ह्यांना असं गरम करायला ठेवूया. आणि आता मी हे मिक्स करून घेते पटकन. हे बघा, खूप छान असं टेस्टी लागतं हे सँडविच. तुम्ही पण नक्की ट्राय करा. नक्की 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 ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. अजून मी छोटा यूट्यूबर आहे ना, सो अजून मला तशी कमेंट्स येत नाही. जेव्हा मी मोठा यूट्यूबर असेल तेव्हा सगळे कमेंट्स येतील. हे बघा, हे छानसं आपलं झालं मिश्रण. जास्त काहीच नाही. आता हे जास्त वेळ न घालवता मी चालू करते. तर हे पहिला टाकते कचरा. देन आता हे ब्रिटानिया आणि ब्रेड घेतलेला आहे तो ब्रिटानियाचा ब्राऊन ब्रेड. ब्रिटानिया आमचा ऑलवेज फेवरेट आहे. ब्रिटानियाचे ऑल प्रोडक्ट्स, कारण मी ते लहानपणापासून खाल्ले आहेत. कारण आमची बिस्किटची एजन्सी होती. सो आम्ही ब्रिटानियाच्या प्रोडक्टसोबत जास्त क्लोज आहे. नाते आमचं आणि ब्रिटानियाचं. हे बघा, हे मला छानसं स्प्रेड करून घ्यायचंय. मी 4 ब्रेडला थोडं थोडं ठेवते, जेणेकरून मला अंदाज येईल एका ब्रेडवर मी किती ठेवू शकते. हे मायो टाकलं ना, थोडंसं स्प्रेड करायला ना हे होतंच. इझी नाही आहे. थोडासा आपल्या हातांचा वापर करावा लागतोच त्याला. मी तर म्हणते हातच बेस्ट आहेत. स्पून बिन काय खरं नाही. हायजीन म्हणतात. आणि हायजीन काय, हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हायजीनचा प्रश्न नाही इथे आर्टचा प्रश्न आहे. इथे प्रॉपर त्याला स्प्रेड करणं जरुरी आहे. हायजीन कधी हात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर, विदाऊट असंच यायचं आणि हात घालायचं कशात पण. दॅट हायजीन इज डिफरंट थिंग. मला तुमचा हँडवॉश नेहमी केला पाहिजे. गुंड लागलाय भुकायला, कोणीतरी घुसलं वाटतं. तर हे बघा झालं. तर मी आता हे जे ब्रेड गरम करायला ठेवलेले आहेत
हे आता ऑलमोस्ट झाले गरम दोन्ही साईडून. मी मगाशीच परतून घेतलेले. सो मी त्यांना काढते आणि एकेकाला ठेवते. हे बटर आहे, ह्याला मी थोडंसं करून घेते. आणि आता हे बघा, हा एक होता, हा नंतरचा हे केला. ह्याला छानसा असं ह्याच्यात भाजून घेते, जेणेकरून दुसरं सो आता हे बघा छानसे असे सँडविच रेडी झालेले आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता. खूप इझीवालं सँडविच आहे. तर आता मी चला पटकन खाऊन घेते आणि मस्त असं एन्जॉय करते. इथे काहीतरी चिटकलं, असो ब्रेड काहीतरी असेल. सो बघा छानसे असे सँडविच रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला काहीतरी सँडविच वगैरे जे बनवतात त्याची गरज नाही आहे. तुमच्या पॅनमध्ये पण खूप छान आणि टेस्टी सँडविच बनलं जातं. फक्त तुम्ही तुमचं आतलं जे हे आहे, आतमध्ये तुम्ही काय टाकता त्याच्यावरतीच टेस्ट डिपेंड आहे. आणि तसं बघायला गेलं तर सगळे सँडविच खूप टेस्टी लागतात. फक्त आतलं मिक्सचर तुम्ही प्रॉपर ठेवा. तुम्ही आता मी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि आता मस्त असं सँडविच एन्जॉय करते आणि व्लॉगला एंड करते. तर भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. सो गाईज, थँक्यू, स्टे ट्यून. Thank you so much for your love and your support and nothing else. Thank you. Bye bye.